नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील एक भव्य दिव्य आणि नामांकित मैदान आपल्या भेटीस येते। ते मैदान म्हणजे जयंत केसरी मैदान। येत्या 16 मार्चला कासेगाव येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक 5,16,265 रुपये, तसेच द्वितीय क्रमांक 3,06,265 रुपये आणि पुढील पारितोषिक मित्रांनो तुम्ही बघताय। तसेच मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप आणि पूरी रचना वेगळी आहे, कारण सर्व गटपास विजेता गाड्यांना 2 सेमी पैठणी साडे मित्रांनो देण्यात येतील। तसेच सेमीफायनलमध्ये 2 नंबरला येणाऱ्या बैलगाड्यांना रोख रक्कम बक्षीस व सर्व सहभागी बैलगाडा मालकांना सन्मानपत्र देण्यात येईल। फायनलमधील गाड्यांना ड्रायव्हरांना सेमी पैठणीसाठी साडी देण्यात येईल। असे चांगले मित्रांनो चांगले अशी बक्षिसं मित्रांनो या मैदानाला आहेत। त्यामुळे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी नक्कीच आपल्याला दिसतील। तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्हवरती। चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे। तर मित्रांनो पहिलीच जोडी तुम्ही बघताय, वडगाव मैदानात 5 लाखाची मानकरी ठरली जोडी संभाजीनगरचा सम्राट आणि राजा। मित्रांनो हा जोड आपल्याला 100% या मैदानात पळताना दिसू शकतो, कारण मित्रांनो मालक नेहमी घरचं साजच पळवतात। त्याच्यामुळे मित्रांनो जयंत केसरी मैदानात नक्कीच ही गाडी चांगल्या गाड्यांना कॉम्पिटिशन देईल आणि हा सुद्धा मित्रांनो या जयंत केसरी मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। तसेच पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय, महान भारत केसरी थारची मानकरी ठरली जोडी हेमंत फुलेरे दौरली यांचा पुसेगाव हिंद केसरी हारणे आणि त्याच्यासोबत शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार सुंदर बॉस। मित्रांनो बॉस आणि हरण्या ही एवन जोडी मित्रांनो आपल्या या कासेगाव मैदानात पलटून दिसू शकते। या जोडीला जबरदस्त असा स्पीड आहे आणि नक्कीच दोन्ही मालक टॉपचं नियोजन करतील। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा आणि प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेणारा, 1 नंबर करणारा कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार पिस्टन 2211 ओमकार शिंदे यांचा लाडका पिस्टन। मित्रांनो या जोडीचं सुद्धा समीकरण खूप चांगला जुळून येईल। पिस्टनला सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे आणि चिक्या तर मित्रांनो चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालतोय। त्याच्यामुळे हा एक टॉप पायरा आपल्या या कासेगाव मैदानामध्ये जयंत केसरी मैदानामध्ये दिसू शकतो। नक्कीच ही गाडी फायनलमध्ये राहू शकते, कारण दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, आत्ताच झालेल्या देवाभाऊ केसरी मैदानात संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत 1 नंबर ठरलेला शेवाळ्याबांचा पाखरे आपल्याला दिसू शकतो संभाजीनगरच्या अर्जुन सोबत। मित्रांनो या जोडीचं समीकरण सुद्धा खूप चांगलं जुळून येतं। अर्जुनला सुद्धा तुफान स्पीड आहे। दोन्ही नंदी मुंबईमध्ये सुद्धा मित्रांनो पळाले आहेत। तसेच मित्रांनो घाटावरती सुद्धा दोन्ही नंदींचं चांगलं असं वर्चस्व आहे आणि दोन्ही नंदींना जबरदस्त असं स्पीड आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आहे, शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि संभाजीनगरचा अर्जुन। मित्रांनो या मैदानात प्रत्येकजण टॉप नियोजनामध्ये येणार आणि या मैदानातील अजून एक संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत शकतो बाबूशेठ माने घरनेके आत्ताच झालेल्या देवाभाऊ केसरी मैदानात कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत फायनलचा गुलाल घेतला असा घरनेकेचा राजा आणि शिरसवडीची रायफल हा सुद्धा एक टॉप पायरा आपल्याला दिसून येऊ शकतो। जबरदस्त असा स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि हा पायरा होण्याची खूप शक्यता आहे या कासेगाव जयंत केसरी मैदानात। पुढील नंदी तुम्ही बघताय, कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो कोणासोबत दिसू शकतो, तर मित्रांनो रुस्तम हिंद केसरी मैब्या आणि मथुर ही जोडी, किंवा मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा साताऱ्याचा अरेन म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख अशी प्रेक्षकांच्या मनातली जोडी आपल्या या 16 मार्चच्या मैदानात दिसू शकते। आणि मित्रांनो तिसरा सुद्धा नंदी MP किंग शेरा, जो बिंजोडला मित्रांनो आता मथुरने चांगला असा विजय मिळवला होता, तो जर घाटावरती आला तर या 3 नंदींसोबत मथुर 3 नंदींपैकी एका नंदींसोबत मथुर आपला नक्कीच मित्रांनो दिसू शकतो। आणि मथुरने बिंजोडला मित्रांनो चांगला कमबॅक केला आहे। तसे मित्रांनो घाटावर सुद्धा मथुर आता एक टॉपचा कमबॅक करेल आणि मथुरच्या स्पीडचा अंदाज हा कोणीच लावू शकत नाही। मित्रांनो मथुर कधीही काही करू शकतो आणि नक्कीच मथुर जबरदस्त असा कमबॅक करून या कासेगाव मैदानात फायनलचा गुलाल घेईल। मथुरला खूप शुभेच्छा। पुढील टॉपची जोडी बघताय,
मानगरकरांचा वादल चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेणारा वादल आणि त्याच्यासोबत असू शकतो गजा 4x4 हा सुद्धा मित्रांनो नंदी ज्या मैदानात जातोय त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतोय। दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि मोठ्या मैदानामध्ये गजा 4x4 आणि मानगरकरांचं वादल हे एक टॉपचं नियोजन आपल्याला दिसून येतं। गाडीला जबरदस्त असा स्पीड आहे, तुफान स्पीड आहे, त्याच्यामुळे या कासेगाव जयंत केसरी मैदानात ही सुद्धा जोडी फायनलमध्ये राहू शकते। हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील नंदी तुम्ही बघताय विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा सुद्धा मित्रांनो चालू सीझनमध्ये जबरदस्त असा पळतोय। 3-4 मैदानामध्ये चांगला असा पळ दाखवला आहे विठ्ठल नानांच्या नवीन खरेदी तेजाने। नानांच्या दावणीला नागे आहे, बदला आहे, तसेच आता तेजासुद्धा आला आहे आणि तेजाला तुफान असं टॉपचं स्पीड आहे। सुंदर बॉससोबत आणि घरनिकीच्या राजासोबत तेजाने फायनलचा गुलाल घेतला आहे। तर या मैदानात तेजा कोणासोबत दिसेल तर मित्रांनो या जयंत केसरी मैदानात तेजा आपला दिसू शकतो वजीर 916 सोबत। हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पुसेगाव हिंदकेसरी 2024ची 1 नंबरची ओरिजिनल हिंदकेसरी जोडी रोमन आणि सरदार घरचा साज मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो आणि मोठ्या मैदानामध्ये या घरच्या साजचं नियोजन असतंच आणि टॉपचा स्पीड आहे। 2024ची पुसेगाव हिंदकेसरीची 1 नंबरची मानकरी ठरली जोडी आहे आणि मालकसुद्धा मोठ्या मैदानांमध्ये हा घरचा साजच पळवतात, त्याच्यामुळे या जयंत केसरी मैदानात हा घरचा साज आपल्याला दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे। एक चांगला आणि टॉपचा घरचा साज आहे। पुढील नंदी तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या देवाभाऊ केसरी मैदानात कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत ज्या नंदीने 1 नंबर केला असा संभाजीनगरची आन बान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो आपल्या कोणासोबत दिसणार तर मित्रांनो जर पिस्टन आणि चिक्या ही जोडी दिसली नाही तर कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि लखन ही जोडी आपल्या येणाऱ्या जयंत केसरी मैदानात देखील दिसू शकते। हा सुद्धा या मैदानातील टॉपचा पायरा आहे आणि या जोडीला जबरदस्त असा स्पीड आहे। आपण देवाभाऊ केसरी मैदानात बघितलंच तर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि लखन हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा पंचम हिंदकेसरी सर्जा आपल्याला दिसू शकतो। मोरदरीच्या हरण्या 301 सोबत ज्या नंदीने 2024मध्ये धुमाकूळ घातला होता ही A1 जोडी आपल्याला या जयंत केसरी मैदानात नक्कीच दिसू शकते। मोरदरीचा हरण्या आणि पंचम हिंदकेसरी सर्जा। पुढील आणि शेवटचा पायरा मी आता तुम्हाला सांगणार आहे। समोरचा तुम्ही नंदी बघता अखंड महाराष्ट्राला ज्याने आपल्या पाळ्याच्या जोरावरती सर्वांना वेळ लावलाय असा आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बाकासूर कोणासोबत दिसणार तर मित्रांनो घोटच्या छोट्या सर्जासोबत जवळजवळ हा पायरा महाराष्ट्राची लाडकी A1 जोडी या मैदानासाठी सज्ज झाले आहे। आपलं माहितीच आहे घोटचा छोट्या सर्जाच्या पायाला मित्रांनो एका मैदानामध्ये दुखापत झाली होती आणि दुखापतीनंतर मित्रांनो आत्ता सर्जा कव्हर झाला आहे आणि येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानात सर्जा आणि बाकासुरी A1 जोडी नक्कीच आपल्याला दिसू शकते। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पायरे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।